हिंदुजा रुग्णालयाच्या बाहेरून आशिष शेलार बोलतायत, थेट जाऊयात. आज झाला असं त्या ठिकाणी माझ्या भावना मी व्यक्त करतोय. गरिबीतनं येऊन व्यवसायात मोठी मजल मारण्यापर्यंत एक मोठं कार्य व्यवसायात सुद्धा मनोहर जोशी सरांचं होतं. बरोबरीने त्या ठिकाणी एक नगरसेवक, महापौर ते लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत चा त्यांचा प्रवास, राजकीय प्रवास, राजकीय उंची ही थक्क करणारी होती. एक सुस्वभावी, मन मिळावू, सुसंस्कृत, साहित्य कला क्षेत्रात सहजतेने वावरणारा उत्कृष्ट वक्ता आणि नेहमीच चेहऱ्यावर हास्य ठेवणारं हे नेतृत्व महाराष्ट्र आणि देश गमावतोय. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी त्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. सर, हिंदी में बता दीजिए कि मनोहर जोशी जी का निधन हो गया है, क्या कुछ कहेंगे आप? मनोहर जोशी जी का निधन ये हम सब भारतवासियों को, मुंबई वासियों को, विशेषतः महाराष्ट्र को बहुत ही बड़ी दुखद घटना है. एक कर्तृत्ववान, इस प्रकार का व्यवसाय करने वाला भी नेता जो गरीबी से ऊपर उठकर व्यावसायिकता में प्रामाणिकता से ऊंचाई पर जाता है और मुंबई महानगर पालिका में नगर सेवक यानी पार्षद से लेकर लोकसभा अध्यक्ष तक, मुख्यमंत्री पद संभालते हुए, विपक्ष का नेता पद संभालते हुए इतनी बड़ी कर्तृत्व की यात्रा उनकी रही है. मुझे लगता है उस प्रकार का एक नेतृत्व का अंत यहाँ हो रहा है. महाराष्ट्र के सांस्कृतिक नगरी में उनका उठना बैठना स्वाभाविक था. महाराष्ट्र में एक उत्तम वक्ता इस नाते वो पहचाने जाते थे. लोकसभा चलाते समय सबको साथ पर लेने की भूमिका उनकी थी और इसके लिए भारतीय जनता पार्टी की तरफ से मैं उनको आदरांजलि यहाँ पर प्रस्तुत करता हूँ. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय. आशिष शेलार यांनी देखील या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे. मनोहर जोशी यांचं पार्थिव आता हिंदुजा रुग्णालयाहून त्यांचं निवासस्थानी दादरकडे रवाना झालेलं आहे. त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. तर दर्शनासाठी, अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव हे त्यांच्या दादर येथील निवासस्थानी ठेवलं जाणार आहे. त्यासाठी आता हिंदुजा रुग्णालयाहून आता त्यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झालेलं आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या शिवसैनिकांची ही गर्दी जमत आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतलेला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांचं पार्थिव हे आता त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झालं आहे. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये, हिंदुजा रुग्णालयात आज पहाटे 3:02 त्यांचं निधन झालं. आज दुपारी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि एक विश्वासू नेतृत्व, निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. खरं तर राजकीय प्रवास त्यांचा तसाच राहिला. शिवसेना आणि मनोहर जोशी हे समीकरण जे एका प्रकारे होतं. 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि 1967 मध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेसोबत ते जुळून त्यांचं कामकाज सुरू राहिलं. त्यानंतर त्यांचा राजकीय कारकिर्दी ही खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित राहिलेला आहे. त्यांचं राजकीय कामकाजही कौतुकास्पद राहिलेलं आहे. खरं तर नगरसेवकपासून सुरू झाला त्यांचा प्रवास. नगरसेवक, नंतर महापौर, विधान परिषदेवर आमदार, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यानंतर केंद्रीय मंत्री, त्यानंतर माजी लोकसभा अध्यक्ष देखील राहिले. इतका मोठा प्रदीर्घ असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवणारे निष्ठावंत असलेले कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. ही दृश्य आपण पाहतोय. दादर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव हे आता पोहोचलेलं आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या या निधनाने खरं तर शिवसैनिकासह महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसला आहे. मनोहर जोशी यांच्या घराबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. दादर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे आणि
त्या ठिकाणी आता शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया येत आहेत. श्रद्धांजली वाहिली जात आहे. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. महिलांसाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे अशी प्रतिक्रिया त्यावेळी खरं तर नीलम गोरे यांनी देखील आज लोकशाही मराठीशी संवाद साधताना दिलेला आहे. अमरदास दानवे, चंद्रकांत खैरे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. महाराष्ट्राने आणि देशाने एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आज गमावलेलं आहे. ही पोकळी भरून निघणार नाही अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून सध्या येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.